सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आगामी निवडणुकीतून भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी माघार घेतल्याचं बोललं जात आहे। त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। सध्या बाजार समितीवर विजयकुमार देशमुख यांच्या पॅनलची सत्ता आहे। मागील निवडणुकीत त्यांनी सुभाष देशमुख यांच्या पॅनलचा पराभव करत मोठा विजय मिळवला होता। मात्र यंदा निवडणूक लढविण्याऐवजी त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे। निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर विजयकुमार देशमुख आता कोणाला पाठिंबा देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे। त्यांनी कोणत्याही गटाला थेट पाठिंबा जाहीर केलेला नसला तरी त्यांच्या आगामी भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। देशमुख यांच्या माघारी मागे कोणतं राजकीय गणित आहे याबाबत विविध तर्क लावले जात आहेत। पक्षांतर्गत समजुतीनुसार त्यांनी हा निर्णय घेतला आहे का की निवडणुकीतील संभाव्य आव्हानांचा अंदाज घेत त्यांनी माघार घेतली आहे याबाबत चर्चा रंगल्या आहेत। विजयकुमार देशमुख यांनी बाजार समितीच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये काहीसे नाराजीचे सूर उमटत आहेत। अनेक कार्यकर्ते त्यांच्या पुढील निर्णयाची वाट पाहत आहेत।